श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे. श्री स्वामी समर्थ यांची मानसपूजा कशी करायची ज्यांनी श्री स्वामी समर्थ प्रसन्न होतील. 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत आपण श्री स्वामी यांची मानसपूजा करू शकतो. ही खूप मोठी प्रभावी सेवा आहे. जर आपल्याला ही सेवा पूर्ण पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणे माझे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण स्वामींची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये हे असतं की आपल्याला स्वामींची पूजा नित्य करायची आहे, कारण त्यांची नित्यसेवा झाली पाहिजे, नियमापूर्वक केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, कारण की नियमपूर्वक जर कार्य होतील तरच त्याला यश मिळेल हे आपल्याला सांगितलं जातं आणि आपल्या मनात पण असतं. पण आजची वेळ जी आहे या कलियुगीच्या वेळेमध्ये आपल्याला काही ना काही आपल्या परिवाराची पूर्ती करायकरता आपल्याला बाहेर जावं लागतं, ज्याच्या कारणाने आपल्याकडे टाईमच नसतो. आपण खूप जास्त बिझी असतो, नियमपूर्वक करूच नाही शकत. आज इथे आहे, उद्या मला बाहेर जावं लागतंय, मी कसा स्वामींची पूजा करू, मला कशी स्वामींची प्रचिती येईल, असे पुष्कळ सारे प्रश्न आपल्या मनात असतात. आणि अशा वेळेस जर हे प्रश्न मनात असतील तर आपण श्री स्वामी समर्थ यांची मानसपूजा करून त्यांना आपण प्रसन्न करू शकतो. आता मानसपूजा केव्हा, कशी, किती वेळ करायची आणि मानसपूजाने काय मला फलश्रुती मिळेल, काय माझी इच्छा पूर्ण होईल, हे किती गोष्टी आपल्या मनात असतात. पण नक्कीच तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांची मानसपूजा केल्यावर तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया की मानसपूजा आपल्याला कशी करायची आहे. आपण जसं लहान मुलांना वाढवण्याकरता संस्काराचं खतपाणी देतो तर नक्कीच आपले मुलं मोठे होऊन संस्कारित होतील आणि व्यावहारिक बनतील, हे पण आपल्या मनात असतं. तर असंच आपल्या मनामध्ये सतत आपल्या नियमांचे पालन करणं असतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत बिझी असतो, पण त्यात आपण सद्गुरू श्री स्वामीरायांचं नाव मनातल्या मनात घेत राहतो आणि घेऊ शकतो. आपण आपल्या सद्गुरूचे नाव घेतो पण पूजा नाही करू शकत. तर काही गोष्ट नाही, जेव्हा तुम्ही बिझी असाल आणि त्या बिझी टाईममधून तुम्हाला 10 मिनिटं जेव्हा विश्रांतीचे मिळत असतील, तुमच्याकडे काहीच नाही आहे, ना स्वामींची मूर्ती आहे, ना फुलं आहे, ना अक्षता आहे, ना गंध आहे, ना हार आहे, ना पाणी आहे, काहीच नाही आहे. असं काहीच नसल्यावर सुद्धा तुम्ही श्री स्वामी यांची मानसपूजा मनापासून करा. आपण काय करायचं आहे, श्री स्वामी यांची मूर्ती, सचेतन मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्याची षोडोपचारे पूजा करायची आहे. त्यांचं शुद्ध पाणी आणि शुद्ध भावानी आणि शुद्ध दुधानी स्वामींची अभिषेक करायचा आहे, स्वामींची पूजा करायची आहे. त्यांना गंध, अक्षता, फुलं, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मनापासून त्यांची प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, तू सर्वे सर्व आहे, माझा तू आधार आहे, तूच माझं जीवन आहे. मी ही पूजा तुझ्या चरणी येऊन केली आहे, ही पूजा तू स्वीकार कर. जर आपण स्वामींची पूजा मनोभावेने केली तर असं वाटत राहील की श्री स्वामी आपल्या जवळ आहे, आपल्या प्रत्येक कार्याकडे स्वामींचं लक्ष आहे, स्वामी आपल्याशी बोलत आहे, समजवत आहे, काय चूक आणि काय बरोबर आपणास सांगत आहे. दिवसभरात काही आपल्या मनाविरुद्ध झाले तर त्यात हा विचार करायचा आहे की यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलंच होणार आहे. आपल्याला काही त्रास असला तरी मुखात श्री स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावे. मानसपूजामध्ये आपण आपल्या गुरूंना हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या मनात, आपल्या हृदयात श्री स्वामी राहतात तेव्हा आपलं मन शांत आणि स्वामींचे नामस्मरण असते, तेव्हा आपल्या मनात नक्कीच हे विचार असतात की दुसऱ्यांना दुःख नाही द्यायचे, निंदा नाही करायची, असं काही कार्य नाही करायचे ज्याने की श्री स्वामींच्या विश्रांतीमध्ये धक्का लागे, कारण की स्वामी आपल्या हृदयात विराजमान आहे. हे सतत विचार मनात असणं हीच खरी मानस पूजा आहे. असं सतत आपण व्यवहारात केला तर नक्कीच
आपल्यामध्ये जी कमी आहे ती दूर होईल. अशी मानसपूजा दिवसातनं 24 तास केव्हा सुद्धा करू शकतो आणि केव्हा सुद्धा केली पाहिजे. दिवसभरात आपल्या हातून काही सुद्धा कोणाचं वाईट कृत्य घडणार नाही. हळूहळू आपल्या वागण्यात सुधार यायला लागेल. हीच खरी मानसपूजा आहे. जेव्हा आपण मानसपूजा करू तर मानसपूजाने काय होईल? मन शांती लाभेले, आत्मविश्वास द्विगुणित होईल, स्वामी भक्तांचे मन खंबीर बनतील, चित्त शांत होईल, मन स्थिर बनेले, दुःख विसरायला होईल, आत्मिक आनंद प्राप्त होईल. आणि त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे की श्री स्वामी आपल्या हृदयात विराजमान राहतील. जेव्हा श्री स्वामी आपल्या बरोबर आहे तर भीती कशाची? भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण की श्री स्वामी म्हणतात, तू आपलं कर्म कर, फळ मी तुला नक्कीच देईन. पण फळ आणि इच्छा तुझी वेळ आल्यावर नक्कीच पूर्ण होईल. पण मनामध्ये हा विश्वास ठेव की मी तुझ्या बरोबर आहे. हे संदेश, हे विचार आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचे माहीत आहे. तर आपणास कळलं स्वामी समर्थांची पूजा, मानस पूजा केव्हा, कशी, किती वेळ करायची असं काहीच नाहीये. कोणत्याही वेळ, कितीही वेळ, केव्हा सुद्धा जेव्हा मनात आलं तेव्हा करू शकतो. कारण की स्वामी तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या हृदयामध्ये आहे. जेव्हा इच्छा असेल तुम्ही आरामाने 2 मिनिटं बसा, स्वामींच्या सचेतन मूर्तीला डोळ्यासमोर आणा आणि आपली पूजा करा. आहे ना श्री स्वामी समर्थ यांची प्रभावी सेवा आणि मानस पूजा, ज्यांनी श्री स्वामी समर्थ प्रसन्न होतील. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्यांनी तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहिले. आणि मला मराठी इतकी चांगली बोलता नाही येत, जर याच्यामध्ये काही चुकलंच मला क्षमा करा. आणि आपण नक्कीच माझ्या प्रचितींचे व्हिडिओ पहा, ज्याची की मला प्रचिती आली. माझ्याकडे वेळ नसतो, ही मानसपूजा मी करत राहते. या मानसपूजामध्ये माझ्या जीवनामध्ये खूप परिवर्तन झालं आणि मला खूप प्रचिती आल्या. आपण नक्कीच वेळ नसल्यास ही मानसपूजा 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत करा. आणि नंतर श्री गुरु यांचे गुरुपौर्णिमेला आपण आपली सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.